वंदे वंदे भारत माता की, भारत माता की। सारा या ठिकाणी कोणता दिवस आहे आंदोलनाचा किंवा साखळी उपोषणाचा आणि कसलीही दखल घेतलेली नाही। मी आज आमच्या संघटनेच्या वतीने अगोदरच त्यांना निवेदन देण्यात आला होता की आम्ही 20 ते 23 अदानीच्या कोणत्या साहेबाला भेटले तुम्ही? अदानीचे मुख्य व्यवस्थापक साहेबांना आम्ही आपल्या निवेदनाद्वारे निवेदन त्यांना पाठवलं होतं। अदानीचे जे मुख्य HR साहेब आहेत गणेश वरवडे साहेब ते आमच्याशी संपर्कात असतात। आसाराम मित्र आज तुम्ही बसले का उपोषणावर? का विनंती कराल प्रफुल्लभाई पटेलना? प्रफुल्लभाई पटेलांना काम विनंती करणार ते का करून राहिले? इथं किती दिवसाचा प्लॅन टाकला, मजदूरांना काम देतो, इच्छा लोकांना काम देतो म्हणून सांगितलं, पण आजपर्यंत किती कामगारांना कोणत्या वेतनाचं आहे इथं? साखळी उपोषण मागील 20/3/2025 पासून दिवस गुरुवारला स्टार्ट केलं होतं। आम्ही म्हणजे कंपनीला आपल्या मार्फत एक शांततेचा संदेश की आम्ही बाबा साखळी उपोषण तुमच्या गेटच्या समोर करतो, ज्याही आमच्या 20 मागण्या आहेत त्याच्यावर एकदम योग्यपणे विचार करून तुम्ही त्यांच्या योग्य निर्णय आम्हाला द्या। याच्याबद्दल आम्ही 4 दिवस साखळी उपोषण केला। त्यांनी कसली अदानी प्रशासनाने कसलीही दखल घेतली नाही। मी महेंद्र बागडे, विदर्भ अध्यक्ष रोजंदारी मजदूर सेना। तर 2 मागण्या सांगा कोणत्या तुमच्या मागण्या आहेत? आपली एक मागणी म्हणजे कसं जे 19% आमचे एक महाजनको कंपनीने वाढून दिलेले त्यांना पण ते 19% मिळाला पाहिजे, ते आमची एक मागणी। दुसरी मागणी आहे की ग्रॅज्युएटी जे आहे ते यांना 5-5 वर्ष पूर्ण होऊन आणि यांना ग्रॅज्युएटी मिळाले नाही, तर 12 पासून ग्रॅज्युएटी यांना लागू आहे। बोरा किती वर्ष झाले नोकरी करून राहिले? 2014 पासून आहे साहेब। 14 पासून आवडत नाही झाला, 2 पोरा बरं आहे। पगार किती आहे? 10,000 आहे साहेब। पुरा होते नाही आता जात साहेब, आपण तय पाल वेळेस आपण म्हणून 10,000 मध्ये तर हो सर। का म्हणाला सरकारला बोला ना रोडियोचे बवतार से ना तलवार से धार से बंदा डरता है तो कभी अधिकार से। केशवजी गाडवे, राहणार मी सिल्लोड पार्ला, तहसील तिरोडा आणि जिल्हा गोंदिया मध्ये राहत आहो। की 11,000 मध्ये का होत आहे? आज आम्हाला कम से कम 10 या 12 वर्ष होत आहे। 11,000 मध्ये आज पेमेंट मतलब कॉमन आहे। माझी अशी परिस्थिती आहे की प्रत्येक महिन्यामध्ये एकाला LIC भरायची झाले किंवा काही करायचे झाले तर आपण दागदागिने आपल्या घरचे दागदागिने गहाण ठेवून आम्हाला 6 महिन्याचे जर आम्हाला LICचे काही परतफेड करायची आहे तर आम्ही स्वतः आपले दागदागिने गहाण ठेवून आम्ही करत आहोत। तर मला साहेबांना एवढेच म्हणायचे आहे की आम्हाला पेमेंट वाढ व्हायला पाहिजे। वाढ किती पाहिजे तुम्हाला? आता किती आहे? कम से कम आमचे आता कम से कम 10 या 11,000 मध्ये आम्ही तुम्हाला किती पाहिजे? आम्हाला कम से कम 21-22 हजारापर्यंत आमची माग आहे। दुसरी मागणी आहे आणि त्या युनिफॉर्मचं काय ते सांगा। आमचे जे कटनी किंवा कंपनी प्रत्येक आपल्या कामगाराला युनिफॉर्म प्रोव्हाइड करते। एक प्लांट मध्ये कंपनी आहे, त्या कंपनीने आपल्या वर्करांना युनिफॉर्म प्रोव्हाइड केलं ह्या महिन्यात, एका महिन्यात, आणि दुसऱ्या पगारातून तो युनिफॉर्मचा पैसा वजा करण्यात आला आहे। त्याच्या विरोधात सुद्धा आम्ही त्या कंपनीच्या वर्करांना तो पैसा त्यांच्या बँक अकाउंट मध्ये आंदोलन हा चिघळलेला आहे। आणि या ठिकाणी जे कंत्राटी कामगार या ठिकाणी उपोषणावर बसले अनेक वर्षापासून यांनी आंदोलन संप केलेला आहे, परंतु अजून न्याय मिळालेला नाही। त्यांच्या 25 मागण्या आहेत, परंतु अजूनही इथला प्रशासन हललेला नाही। आणि या ठिकाणी आपण मजदूर सेना यांच्या वतीने हा आंदोलन या ठिकाणी बसलेले आहेत आणि या ठिकाणी आणि या आता आपण समजून घेऊयात। आणि जे असतील आमच्या जिल्ह्याचे नेते प्रफुल्लभाई पटेल असेल किंवा जिल्ह्याचे पालकमंत्री असेल, जिल्हाधिकारी कार्यालय यांना दखल घेण्यात यावी असं मी 24 भारतच्या वतीनं निवेदन मजदूर सेनेचा आवाज दो, आवाज दो। 12 पासून ग्रॅज्युएटी यांना लागू व्हायला पाहिजे, हे दुसरी मागणी आहे।
मला पगार किती आहे आता? माझा पगार म्हणजे माझा पीएफ वगैरे कटवून माझ्या हातात 14,408 रुपये येतात. इथं मागील 10 वर्षामध्ये लई लोक मरण पावले. हो. तर सगळ्यांना मुआवजा भेटला का? शासकीय जो मुआवजा असते शासकीय पद्धतीचा, शासकीय नियमाचा, तसा कसल्याही पद्धतीचा मुआवजा भेटलेला नाहीये. आता जे नेते आहेत प्रफुल्लभाई पटेल, हो, पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी, काय मेसेज द्यायचा तुम्हाला? मी आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री पाटील साहेब, आमच्या जिल्ह्याचे सर्वात मोठे नेते राज्यसभेचे खासदार प्रफुल्लभाई, आमदार दिलीप बनसोड आणि आमचे आताचे आमदार विजय भाऊ, ज्यांची आता 3री टर्म आता त्यांची सुरू झालेली आहे. मी अशा वजनदार व्यक्तींना आवाहन करतो. तसेच आमचे जे कलेक्टर साहेब आहेत, आमचे सहाय्यक कामगार आयुक्त आहेत, अपर कामगार आयुक्त नागपूर, यांना सुद्धा विनंती करतो की आपण या आमच्या आंदोलनाची दखल घेऊन ज्या मागण्या आहेत या मान्य करून भेटाव्यात. आता मला सांगा, जे मागे नागपूरला झालं कुऱ्हाडीला, मागणी आणि या मागण्यामध्ये कोणता फरक आहे? सारखाच फरक आहे, कारण की तिथं सुद्धा औष्णिक विद्युत प्लांट आहे, हा सुद्धा औष्णिक विद्युत प्लांट आहे. काम आम्ही तो आमचा हक्क आहे, म्हणूनच आम्ही मागत आहोत. सर्व या मान्यवरांना विनंती करतो की आपण व अदानी व्यवस्थापनाला सुद्धा विनंती करतो की आपण आमच्या आंदोलनाची दखल घेऊन लवकरात लवकर याच्यावर विचार करून निष्कर्ष काढू. वर्कर किती लोक आहेत? माझ्या संघटनेच्या सोबत जुडलेले माझे सगळे कामगार नाही, काहीतरी 2,500 ते 3,000 कामगार आम्ही सोबत मिळून. जिल्ह्यामधून एक आरोप येते अदानी पॉवरवर, तर बाहेरचे लोक जास्त आहेत का इथं अदानीमध्ये वर्कर लोक? काय तो बजेट? हो, म्हणजे आहेत बाहेरचे वर्कर असतात, म्हणजे ते आम्हाला त्याचे एक कारण देत असतात की कदाचित आमच्याकडे वर्कर. तुमचा आसाराम मिश्रा. तर आज तुम्ही बसले का उपोषणावर? काय विनंती कराल प्रफुल्लभाई पटेलना? प्रफुल्लभाई पटेलांना काम विनंती करणार, ते का करून राहिले? इथं किती दिवसाचा प्लॅन टाकला, मजुरांना काम देतो, इच्छा लोकांना काम देतो म्हणून सांगितलं, पण आजपर्यंत किती कामगारांना कोणत्या वेतनात आहेत इथं वेतन नाही भेटून त्या हिशोबाने काम देतो पण फक्त इच्छा मजुरांना काम देतो म्हणून सांगतात इकडे तिकडे सभेत, पण कोणता काम देत आहेत? हा असा काम 10,000 रुपयाचे. अशा मागण्या आहेत. मी धनंजय चव्हाण, 24 भारत, गोंदिया. Allah